नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टचे जिंकू किंवा मरू राज्यव्यापी आंदोलन। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण। यवतमाळ येथे मोठा मोर्चा काढण्यात आला। वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननामध्ये करोडो रुपयांच्या गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात गेल्या 2 वर्षांपासून नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट महाराष्ट्र या संघटनेचे राज्य सचिव, तक्रारदार, पत्रकार अमोल कोमावार यांच्या सतत पाठपुराव्यामुळे भ्रष्टाचार उघडकीस आला। परंतु संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं। त्याचबरोबर हे प्रकरण दडपण्यासाठी अमोल कोमावार यांच्यावरती प्रचंड दडपण आणून त्यांच्या जीवाशी खेळ करून आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाची दखल घेऊन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र व नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे या पत्रकारांच्या विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील ग्रामीण पत्रकारांसह विविध संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला होता। आझाद मैदान यवतमाळ येथून भव्य रॅली संपूर्ण पत्रकारांसह जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे प्रमुख 2 मुद्द्यांसह भ्रष्टाचाऱ्यांवर कार्यवाही व पत्रकारांना न्याय याबाबत निवेदन देऊन घेराव घातला। या निवेदनावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपले मत मांडले। तोंडी स्पष्ट विश्वास देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रारदारासह नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट या संघटनेचे 2 सदस्य यांची मिळून एक जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमल्या जाऊन निष्पक्षपणे 7 दिवसांच्या आत दोषी व भ्रष्टाचारी यांच्यावर कार्यवाही केल्या जाईल असे ठामपणे सांगितले। जिल्हाधिकाऱ्यांच्या या विश्वासाने या आंदोलनाची सांगता झाली। या आंदोलनामध्ये प्रमोद देशमुख, शंकर माहुरे, गोपाल गौरवाड, बाबाराव उबाळे, लक्ष्मण कांबळे, दिनेश खांडेकर, विजय निखाते, ज्ञानेश्वर मेटकर, नारायण शिंदे यांचेसह इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व प्रिंट मीडियाचे पत्रकार हजर होते। वर्धा यवतमाळ नांदेडमध्ये नवनिर्मित रेल्वे प्रकल्प आहे, त्याच्या उत्खननातील जे गौण खनिज आहे तो खुल्या बाजारामध्ये राज्य शासनाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून रेल्वे कंत्राटदारांनी विकला। त्या संदर्भामध्ये वेळोवेळी तक्रारी केल्या, त्याचे साक्षी पुराव्यासहित सगळं जायमुख्यावर जाऊन पकडून दिलं। त्याच्यानंतरही भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही आणि कंत्राटदारावर कारवाई झाली नाही। त्याच्यामुळे 2 वर्षापासून मी तो प्रकरण लावून धरलं, वेळोवेळी तक्रारी देऊन पाठपुरावा केला, त्याच्यानंतरही त्याच्यावर कारवाई झाली। या विरुद्ध एवढं सगळं आवाज केल्यानंतर, सुनावण्या झाल्यानंतर, सगळं काही भ्रष्टाचारी लोकसुद्धा स्पष्ट झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर कारवाई नाही। त्याच्या व्यतिरिक्त या लोकांनी, जसं तहसीलदार कुणाल झालटे, या लोकांनी स्वतःच्या पदाचा गैरफायदा घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्यावर प्रकरण गोवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पत्रकारावर झाला अन्याय आणि भ्रष्टाचारांना प्रकाशात आणण्यासाठी हे मोठा। विदर्भ न्यूज ब्युरो, यवतमाळ।